हे गाईज गुड मॉर्निंग नाही, गुड मॉर्निंग नाही तर गुड इव्हनिंग. माझी सकाळ इव्हनिंगला होते कारण मी सकाळपासून फक्त आराम करते, खाते-पिते आणि झोपते आणि प्लस अभ्यासही करते. तर मी आज कॉलेजला गेली नव्हती, सुट्टी पाडलेली. माझा भाऊ आणि माझी मम्मी गावी गेलेले. शक्यतो मी ते बाहेर असताना सुट्टी पाडते. का? तर माझ्या घरात म्हणजे मी मनमोकळी असते आणि मस्त आराम पण होतो, स्टडी पण होतो आणि एकांत वाटतं. नाहीतर ते दोघं असताना तर बिलकुल मला अजिबात आवडत नाही आणि त्याशिवाय काही ना काही तमाशे होतात, भांडण होऊन येतं, हे होऊन येतं, ते. मग संध्याकाळी मी उठले, म्हटलं थोडंसं आता फ्रेश होऊ, फ्रेश झाले. त्यानंतर मम्मीचा फोन आलेला. मम्मी म्हणे, "मला त्या मिरच्या खायच्या आहे." याला काय म्हणतात प्रॉपर मला माहिती नाही. बट ते खूप सिंपल आहे बनवायला. मी तुम्हाला सांगते मी कसं बनवते. मग म्हटलं हे करून घ्यावा, त्यानंतर थोडंसं बाहेर जावा, काहीतरी माझी चटपटं खायची इच्छा होत होती. घरात स्वयंपाक केलेला आहे, बट स्टिल कंट्रोल करूयात आपण. आपण बोलूयात यावर पण. तर सर्वात पहिलं काय आहे ना, ह्या मिरच्यांना आहे ना कापून घ्यायचं, मध्ये अशा चिरा टाकायच्या. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ भरायचं. आणि त्यानंतर मग त्या मस्त तेलामध्ये अशा भाजून घ्यायच्या. त्यावर ना थोडीशी हळद टाकायचं आणि 10-1 मिनिटं मस्त त्याला असं भाजून घ्यायचं. मग मी तसं बोलली, की मला बाहेर चटपटे खावं वाटत होतं. मग मी गेलेली. हा खूप मोठा लाईफचा डिसिजन होता, की ठरवायचं काय खायचंय म्हणून. मग मी फायनली ढोकळा खायचं ठरवलं आणि मग ॲज युजुअल लोकांना बघत-बघत मी माझा ढोकळा एन्जॉय केलेला आणि मग ना माझ्यासमोर ही 56 भोगाची ताट रेडी करत होते ते. कोणीतरी ऑर्डर केलेली. खूप छान अशी दिसत होती ही. मी तर त्यालाच बघत होते फक्त. आणि त्यानंतर मग मी थोडंसं फिरले, हिंडले आणि घरी यायला निघाले. घरी मग भाकरवडी मी सोबत आणली होती. मला खूप खायची क्रेव्हिंग होत होती. मग मी ती खाल्लेली आणि आमच्या गल्लीमध्ये ना दरवर्षी हे जन्माष्टमीनिमित्त असं पथनाट्य होत असतं. ते बघितलं आणि मग घरी आली, डिनर करून झोपून घेतलेलं. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पठनाट्य खूप छान झालेलं. खूप मस्त मेसेज भेटलेला.